ओके. सो काही लोक क्रेडिट कार्ड वापरतात, काही लोक नाही वापरत, बऱ्यापैकी लोक क्रेडिट कार्ड वापरतात. आता क्रेडिट कार्ड हा कॉन्सेप्ट कसा आहे म्हटलं तर ऑन पेपर खूप चांगला कॉन्सेप्ट आहे की तुम्हाला एक साधारण 30-40 दिवसाचा अंतर मिळतं, 30-40 दिवसाचा अवधी मिळतो. त्याच्यामध्ये तुम्ही कर्ज त्याच्यामध्ये तुम्ही एक शॉर्ट कर्ज घेऊ शकता. क्रेडिट कार्ड म्हणजे काय, शॉर्ट कर्ज आहे, बिना तारण असलेलं कर्ज आहे. आणि जर तुम्ही ते विदिन 30 डेज त्याच्या टाइमलाईनच्या आत पे करत राहिलं तर क्रेडिट कार्ड इज अ व्हेरी गुड थिंग, कारण तुम्हाला लिव्हरेज मिळतं. ओके. पण अगेन तुम्ही तो खर्च कशासाठी करताय? तो खर्च जर तुम्ही अशा गोष्टींसाठी करताय ज्या कन्झ्युम होऊन जात आहेत, ज्या वापरून जात आहेत, ज्यांचं काही व्हॅल्यू ॲडिशन होत नाहीये तुमच्या लाईफमध्ये, तर ते ते इट्स अ बॅड डेट. मग अशा लोकांनी क्रेडिट कार्ड बिलकुल नाही वापरलं पाहिजे. जर तुमचं स्वतःच्या मनावर नियंत्रण नसेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड बिलकुल नाही वापरलं. आणि बरेच लोक काय करतात, जेव्हा क्रेडिट कार्डचं बिल येतं तेव्हा तुम्हाला माहिती असेल दोन अमाऊंट असतात, एक तर फायनल फुल अमाऊंट आणि एक असते मिनिमम बॅलन्स. मग क्रेडिट कार्ड कंपनी काय सांगते, तुझ्याकडून 30,000 रुपये यायचे बाकी आहेत, पण तू एक काम कर, तुझ्याकडे 30,000 नसतील तर तू मिनिमम बॅलन्स फक्त 2,000 रुपये भरून टाक. आपल्याला वाटतं अरे वा 2,000 भरून काम होतंय, बघू बाकीचं पुढच्या महिन्यात बघू. पण ते जेव्हा तुम्ही ते मिनिमम बॅलन्स भरता, तुमचे जे उरलेले पैसे आहेत त्याच्यावर इंटरेस्ट सुरू होतं. आणि इथे लोक फसतात. ओके. आणि क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट भरपूर असतो, पण तो कधी लागतो तुम्हाला, जर तुम्ही त्या टाइम पिरियडमध्ये पेमेंट नाही केलं तर. जर तुम्ही विसरलात पेमेंट करायला किंवा नसतील त्यावेळेला तुमच्याकडे पैसे. बरेच लोक काय करतात की माझ्याकडे पगार माझा संपून जातोय, पुढच्या महिन्याचा पगार यायला अजून 15 दिवस आहेत, तर मी 15 दिवस क्रेडिट कार्डवर चालवतो. अशा प्रकारे लोक वापरतात. दॅट्स अ बॅड वे टू यूज इट. ओके. मी माझ्या केसमध्ये माझ्याकडे 3 क्रेडिट कार्ड आहेत वेगवेगळे, आणि माझे ऑब्व्हियसली बिझनेस एक्सपेन्सेस पण आहेत. तर मी ते क्रेडिट कार्डवर करतो. सो फॉर एक्झाम्पल, मी समजा फेसबुक ॲड्स केला, फेसबुक ॲड्सला मी लाखभराचं बिल होतं महिन्याभराचं, तर मी 1 लाखाचं बिल ते फेसबुकला डायरेक्ट पे करण्याच्या ऐवजी मी क्रेडिट कार्ड थ्रू पे करतो. सो मला 1 लाख रुपये 30 दिवसांसाठी वापरायला मिळतात. आणि बाय द टाइम मी ते क्रेडिट कार्ड कंपनीचे पैसे परत देईन, त्या फेसबुक ॲड्समधून मी माझे पैसे कमवलेले पण असतात. सो टेक्निकली मी शून्य पैशावर बिझनेस करतो. मी क्रेडिट कार्ड कंपनीकडून 30 दिवसाचं क्रेडिट घेतो, 30 दिवसात पैसे कमावतो, आणि कमावलेल्यामधून त्यांचे 1 लाख परत देऊन टाकतो. कळलं? तुम्ही कशा प्रकारे क्रेडिट कार्ड वापरता ते इम्पॉर्टंट. जर तुमचं मनावर नियंत्रण नसेल तर बिलकुल वापरायचं. आता फॉर एक्झाम्पल, मी किती वेळा शॉपिंगला गेलो तर मला डोक्यामध्ये क्लिअर असतं की एवढ्याच्या अमाऊंटची शॉपिंग करायची आहे. त्याच्यावर एक पैसा जाणार नाही कधीच. कारण ते मेंटली क्लिअर होऊनच मी साठी जातो. असं कधीच होत नाही की मी इम्पल्स बाईंग केलं, एखादी गोष्ट आवडली बाय करून टाकली, एखादी गोष्ट बघायला गेलो छान दिसली घेऊन टाकली, असं माझ्याबरोबर कधीच होत नाही. ओके. तर खर्च मी करतो, पण ठरवून करतो, आणि दॅट्स इम्पॉर्टंट. नाव जेव्हा तुम्ही एक लोन पे करायला दुसरं लोन घेता तेव्हा समजून जा की तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसताय. सेकंड पॉईंट. आणि तिसरं, जर तुम्हाला वारंवार मित्रांकडून, नातेवाईकांकडून थोडे बहुत पैसे उधार घ्यायला लागत असतील तर तुम्ही ट्रॅपमध्ये फसताय. ओके. ही चिन्ह आहेत. लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की हे एकदाच होतंय माझ्याबरोबर, पण असं नाही आहे. एकदा झालं का मग सरावतो माणूस, सवय होते, आणि मग हळूहळू तो पुढे पुढे त्याच्यात गुंतत जातो. सो अनलेस ॲब्सोल्युटली नेसेसरी कधीही कोणाकडे पैसे मागू नका, किती चांगला मित्र असला तरी. तो देईल, मित्र देईल तुमचा, पण आपण नाही मागितले पाहिजे. ओके. मेक शुअर की तुम्ही तुमचे फायनान्सेस असे मॅनेज कराल की तुम्हाला कधी कोणाकडे पैसे मागण्याची गरज लागणार. सो हे दिस इज जस्ट अ डेफिनेशन आपण बघितली, यात काही फार महत्वाचं नाही आहे. महत्वाच्या गोष्टी आपण इथून पुढे बघूया की जे कर्ज आपल्याकडे आहे ऑलरेडी त्याचं आपण काय करायचं. हाऊ डू वी मॅनेज द डेट. तर कर्जाचे नियम आपण मगाशी डिस्कस केले. बॉरो ओनली वेन निडेड. खूप गरज असल्याशिवाय कधीही बॉरो करू नका, कधी कोणाकडे मागू नका. बॉरो ओनली फॉर बिल्डिंग असेट्स. फक्त असेट्स बिल्डिंगसाठी किंवा इन्कम जनरेट होत असेल तरच बिल्ड करा, तरच बॉरो करा. आणि डोंट मिक्स नीड्स अँड वॉन्ट्स. माझ्या गरजा आणि माझ्या इच्छा याच्यामध्ये फरक करता आपल्याला आला पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल, दिवाळीमध्ये आता बऱ्याच लोकांना तुम्ही बघितलं असेल, दिवाळीमध्ये एक्सेस खर्च करतात का, आता दिवाळी आहे. ओके. आणि मग तिथे त्यांना लक्षात येत नाही की यातल्या किती गोष्टी गरजेच्या आहेत आणि किती गोष्टी मला आवडतात म्हणून मी करतोय, वॉन्ट्स म्हणून करतोय, इच्छा आहे म्हणून करतो, दुसऱ्यांच्या बघून करतो. तर जर तुम्हाला ती क्लॅरिटी येत नसेल तर तुम्ही फायनान्शियली साऊंड कधीच नाही होऊ शकत. सो ऑलवेज कंट्रोल बिटवीन नीड्स अँड वॉन्ट्स. कसं करणार तुम्ही? ऍक्टिव्हिटी सांगू तुम्हाला करणार.
तुमच्या मागच्या 3 महिन्याचा खर्च काढा. ओके. आणि त्याच्या समोर कॅटेगरी लिहा की ही नीड आहे की वॉन्ट आहे, नीड आहे की वॉन्ट आहे, नीड आहे की वॉन्ट आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल की किती पर्सेंट खर्च तुम्ही वॉन्ट्सवर करताय, किती पर्सेंट खर्च तुम्ही नीड्सवर करताय. आय एम नॉट सेइंग वॉन्ट्सवर खर्च करणं वाईट आहे. फक्त करताना मला माहिती पाहिजे की मी हे माझी इच्छा म्हणून करतोय आणि याचा माझ्या फायनान्सेसवर जास्त ताण येणार. ओके. करणार ही ऍक्टिव्हिटी. गुड. थँक्यू. आता बघूया आहे ते कर्ज कमी करायला आपण काय करू शकतो. पहिल्यांदा तुमची सगळी कर्ज लिहून काढा कागदावर. ओके. त्यातला किती ईएमआय अमाऊंट आहे, किती त्याचा इंटरेस्ट रेट आहे आणि किती अमाऊंट बॅलन्स आहे. मी खूप साऱ्या लोकांबरोबर त्यांचे फायनान्सेस प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल फॅमिलीचे डिस्कस केलेले आहेत आमच्या डिस्कवरी कॉल्समध्ये. आणि मी खूप लोकांचं असं बघितलं की त्यांना एक्झॅक्ट आकडाच माहिती नाही की आत्ता माझी आउटस्टँडिंग बॅलन्स किती आहे माहिती नाही. किती रेटने दिले कर्ज घेतलं हे पण बऱ्याच लोकांना माहिती नसतं. कारण ते घेतानाच माहिती असतं पण ते फ्लोटिंग रेट बदलत असतो, सो आता किती आहे माहिती नसतं. ईएमआय अमाऊंट मात्र माहिती असते, पण ती पण मी विचारलं की ईएमआय अमाऊंट तुम्ही चेंज केली का, कमी किंवा जास्त करून घेतली का, तर त्यांच्याकडे बहुतांशी वेळा आन्सर नसतं. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, एक पेपर घ्या, पेपरवर तुमची सगळी कर्ज उतरवा. त्याची किती ईएमआय अमाऊंट आहे, किती तारखेला सुरू केलंय, किती तारखेला संपणार आहे, इंटरेस्ट रेट आता किती भरतोय आणि किती अमाऊंट बॅलन्स आहे, एक पूर्ण एक टेबल बनवून तयार ठेवा. आणि मग आपण एक मेथड यूज करणार, त्याला एव्हलाइनची मेथड म्हणतात, पण मी त्याचं नाव इथे दिलेलं नाही कारण उगाच कन्फ्युजन नको. सिम्पली काय करायचं, सगळ्यात जास्त इंटरेस्ट रेट ज्याचा आहे, इंटरेस्ट रेट अमाऊंट नाही, सगळ्यात जास्त इंटरेस्ट रेट ज्या कर्जाचा आहे ते पहिलं फेडायचं. जनरली क्रेडिट कार्डचं कर्ज निघतं तसं हायएस्ट इंटरेस्ट रेटवर. पण समजा तुमच्याकडे पर्सनल लोन आहे आणि होम लोन आहे. पर्सनल लोन असेल 12, 13, 15% होम लोन असेल 10%, 9%. तर ऑब्व्हियसली यू नो की हायएस्ट इंटरेस्ट रेट कोणाचा चाललाय ते मला पहिलं क्लिअर करायचं लोन. ओके. सो त्याच्यावर प्रायोरिटी ठेवा, हायएस्ट इंटरेस्ट रेट लोनला पहिलं संपवा. आणि त्याच्यासाठी तुमचा एक मंथली रिपेमेंट प्लॅन बनवा. रिपेमेंट म्हणजे काय, नॉर्मल ईएमआयला रिपेमेंट नाही म्हणत. ऑन टॉप ऑफ दॅट ईएमआय तुम्ही एक्स्ट्रा किती भरणार, म्हणजे लोन फटाफट कव्हर होईल ना. तुम्ही मित्राकडून उधार घेतले पैसे समजा 10,000 रुपये आणि मित्राला सांगितले की पुढचे 10 महिने मी 1,000 रुपये देईन तुला परत. ठीक आहे. सो तुमचा ईएमआय झाला 1,000 रुपये. पण समजा एखाद्या महिन्यात तुमच्याकडे जास्त पैसे आले, अजून 2,000 रुपये एक्स्ट्रा आले, तर तुम्ही लगेच मित्राशी देऊन टाकाल आणि त्याला की घे ह्या महिन्यात मी 1,000च्या ऐवजी 3,000 भरतो. दॅट इज रिपेमेंट. कळलं. तर तुमचे जेवढे आत्ता खर्च चालले आहेत, इन्कम चालले आहेत, ईएमआय चालले आहेत, या सगळ्यांचा जेव्हा तुम्ही हिशोब मांडणार, बजेट शीट आपण जी पहिल्या भागात बघितली, तुम्हाला लक्षात येईल की माझ्याकडे से फॉर एक्झाम्पल 3,000 रुपये एक्स्ट्रा राहिलेत या महिन्याचे. तर ते मी कुठल्या प्रकारचं कर्ज फिटवायला वापरू शकतो किंवा मी कुठेतरी इन्व्हेस्ट करू शकतो. दोन मार्ग आहेत तुमच्याकडे त्या पैशाचा वापर करण्याचे. एक तर त्याचे तुम्ही म्युच्युअल फंड वगैरे घ्याल, एफडी कराल, किंवा तुम्ही तुमचं इंटरेस्ट लोन पे कराल. आता मला सांगा या दोघांमध्ये निर्णय कसा घेणार तुम्ही, त्या पैशाचं काय करायचं, लोन पे करायला पहिला वापरू की इन्व्हेस्टमेंटला पहिला वापरू. हाऊ डू यू डिसाइड. विचार करा. लॉजिकल उत्तर पाहिजे आपल्याला, लॉजिक पाहिजे त्या उत्तराच्या मागे. ओके. काही लोक म्हणतात पहिल्यांदा लोन पे करू, काही म्हणतात 50-50 करू, काही म्हणतात रेट ऑफ रिटर्न बघून डिसाईड करू. ओके. विच इज व्हॅलिड, लॉजिकल. पण हे उत्तर सगळ्यांसाठी सेम नाही आहे, लक्षात घ्या. तुमची आत्ताची सिच्युएशन काय आहे लाईफची. समजा तुमच्याकडे ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, म्युच्युअल फंड, शेअर्स, एफ डीज,
ज्या असल्या पाहिजेत त्या खूपच कमी आहेत. ज्याला लिक्विड फायनान्शियल असेट्स म्हणतात, त्या खूपच कमी आहेत. तर तुम्ही काय करणार? लोन ज्या टाइमने चाललंय, ईएमआय तर भरताय, एक्स्ट्रा आलेले पैसे इन्व्हेस्टमेंटकडे वळवा. का? कारण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण बिल्ड करायला लागेल. बरोबर, आपण कंपाऊंडिंग बघितलेलं आहे की जेवढं जर तुम्ही हे केलं, पैशाला वाढायला वेळ दिला तरच ते इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फायदा देते. ओके. तर जर तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स कमी आहेत तर तुम्ही पैसे तिकडे वळवले पाहिजे. जर तुमच्या इन्व्हेस्टमेंट पण बरोबर चालल्यात आणि लोन पण बरोबर चालले तर मग लोन फेडायसाठी फोकस करा. सो प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे. त्यात पण जे हायेस्ट इंटरेस्ट रेटचे लोन आहेत ते पहिले फेडायला सुरू. ओके. आणि आता त्याचा आपण एक कॅल्क्युलेटर बघूया. एक मी एक्सेल शीट इथे बनवले, गुगल शीट नेहमीप्रमाणे, आणि खूप जबरदस्त शीट आहे ही. तुम्हाला सगळ्यांना ही शीट तुमचे लोन प्लॅन करायला मदत करेल. ओके. आता इथे मी मुद्दामून मोठं लोन घेतोय, हाऊसिंग होम लोन, पण तुम्ही कुठल्याही लोनसाठी हे कॅल्क्युलेटर वापरू शकता. ओके, लोड होते जरा. ते झाले मला वाटतं, इथे मी ओपन केलेली मग. हा, हे बघ, ही एक शीट आहे इथे. आणि या शीटमध्ये दिसते तुम्हाला, आकडे दिसतात सगळ्यांना, एक्सेल शीट दिसते, गुगल शीट. हा शीट नेहमीप्रमाणे नोट्समध्ये आहे, क्लास संपल्यावर मी शेअर करेन. आता नीट शीट समजून घ्या काय ते. ओके. पहिली गोष्ट, तुम्हाला हे पिवळे रकानेच भरायचे, बाकी भरायचे नाही, बाकी सगळे ऑटोमॅटिक आहे. पहिला आहे लोन अमाऊंट. किती अमाऊंट आहे? तर इथे मी उदाहरणासाठी लिहिलं 50 लाखची लोन अमाऊंट. ठीक आहे. दुसरा आहे इंटरेस्ट रेट. तर समजा 9%चा इंटरेस्ट रेटने मला होम लोन मिळाले, 50 लाख रुपये माझं मी लोन घेतलं. तिसरं आहे टेन्युअर, की किती वर्षांमध्ये ते लोन तुम्हाला फेडायचं. आता मी इथे 20 वर्ष लिहिली. ओके. या तीन गोष्टी जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा बाकीचं सगळं आपोआप कॅल्क्युलेट होतं. उदाहरणार्थ, जर मी 50 लाखचं लोन 9% घेतलं 20 वर्षासाठी, तर माझा ईएमआय येईल 44,000 पर मंथ. ओके. हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. समजा मी 50 लाख चेंज केलं आणि त्याच्या जागी लिहिलं की माझं लोन 40 लाखचं आहे. ओके. तर त्याचं इथे ईएमआय आपोआप चेंज होईल. झाला का? हा बघा, 35,000. कळलं? सो हे ऑटोमॅटिक आहे, तुम्हाला फक्त येलो फिगर्स भरायचे. सो 40 लाखचं लोन 9%नी घेतलं, 20%साठी घेतलं, तर माझा ईएमआय आला 35,000 रुपये पर मंथ. हे मला पुढचे 20 वर्ष भरायचे आहे. जर मला 35,000 रुपये पर मंथ असं पुढचे 20 वर्ष भरायचे आहे, तर त्या 20 वर्षात मी भरलेला फक्त इंटरेस्ट कॉम्पोनंट किती असेल माहिती आहे? 46 लाख. म्हणजे 40 लाखच्या लोनवर मी 46 लाख इंटरेस्ट भरणार, जर मी हा ईएमआय पुढचे 20 वर्ष भरत राहिलो तर. कॅन यू बिलीव्ह दिस? आपण ईएमआय वारी किती पैसे घालवतोय, इंटरेस्ट वारी. आणि ओरिजिनल 40 प्लस इंटरेस्ट 46 मिळून तुम्ही 86 लाख परत केलेले असतील 20 वर्षात. 86 lakhs फॉर द 40 lakhs लोन. ओके. आता मला सांगा, रिअल इस्टेटचा ग्रोथ रेट काय आहे ऑन अन ॲव्हरेज? ॲव्हरेज तुमचे घरांच्या किमती साधारण किती टक्क्याने वाढतात ॲव्हरेज? 4%, 5 to 6%, खूपच चांगली असेल तर 8%, त्याच्यावर नाही. आणि ती पण कन्सिस्टंट 8% नाही वाढणार, थोडे काही वर्ष वाढणार, मग परत काही वर्ष डल जाणार. रिअल इस्टेटमध्ये ते सायकल असतं. ऑन अन ॲव्हरेज 6%. आता ज्या घराची किंमत 6%ने वाढते, त्या घराचं लोन माझं 9%ने चालू आहे. सो 6%ने जर वाढत राहिले तुमचं घराची किंमत, तरी सुद्धा 20 वर्षानंतर त्याची किंमत या 86 लाखापेक्षा कमीच असेल. बरोबर ना? हे 9%ने वाढतंय आणि तुम्ही 6%ने वाढणारं घर घेतलंय. सो बँक इज मेकिंग मनी. नाही तर कॉमन सेन्स आहे ना. जर घरामध्ये पैसा असता तर बँकेने लोन देण्यापेक्षा डायरेक्ट प्रॉपर्टी विकत घ्यायला सुरू केलं असतं. कॉमन सेन्स आहे. ज्याच्याकडे पैसा आहे बँकेकडे, त्यांना माहिती आहे राईट यूज काय पैशाचा. जर त्यांना घर घेणं हा जर फायद्याचा सौदा असता,
तर बँकेने स्वतःच घेतला असता. तुम्हाला तुमची काय गरज होती कर्ज द्यायची? बँकेत डायरेक्ट बिल्डरला जाऊन सांगून घर घेऊन घेऊन टाकलं असतं त्यांनी. पण तो फायद्याचा सौदा नाहीये. हा फायद्याचा सौदा आहे, कारण इथे कन्फर्म 9% मिळणारच आहेत, मार्केट वाढो न वाढो. कळलं? म्हणून मी म्हणतो की इन्व्हेस्टमेंट म्हणून घराकडे बघू नका, अनलेस यू आर डॅम शुअर की मी 12% ग्रोथ करेन याच्यात. अनलेस यू आर डॅम शुअर की जिथे मी घर घेतोय तिथे बाजूला मोठा काहीतरी रोड किंवा बिझनेस पार्क बनतोय आणि मला पैसे 5 वर्षात दुप्पट होणार आहेत, 12-15% मिळणार आहेत, तर घ्या. इनसायडर इन्फॉर्मेशन असेल तर घ्या, पण अदरवाईज काही पॉईंट नाही येणार. समजलं? पण आपल्याला आपलं आयुष्य जगायचं तर राहतं घर तर चांगलं पाहिजे, एक बेसिक. तर म्हणून मी म्हणतो की पहिल्या आपल्या राहत्या घरासाठी घ्या तो. जरी ते प्रॉपर्टी म्हणून अप्रिशिएट झालं नाही तरी तुमचं लाईफ क्वालिटी सुधारेल. तुम्हाला मनाला समाधान पण मिळणं गरजेचं आहे, कौटुंबिक सुख पण मिळणं गरजेचं आहे, मुलांना सुरक्षा मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी घर घ्या. त्याला आपण काही पैसे नाही लावू शकणार, त्याला व्हॅल्यू नाही लावू शकणार, पण ते महत्वाची गोष्ट आहे. ओके. म्हणून म्हटले की राहता घरासाठी कर्ज घ्या, बाकी कशासाठी घरासाठी घेऊन. ओके. ना, यू अंडरस्टूड कॅल्क्युलेशन्स? आता आपलं समजा घेतलंच आहे कर्ज, तर परत पुढे फेडण्यासाठी आपल्याकडे 3 मार्ग आहेत. तिन्ही डिस्कस करूया इथे, फार महत्वाचे आहेत, नीट लक्षात घ्या. ओके. त्याच्या आधी मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो. याच शीटवर एक चार्ट पण आहे, तिसरी शीट आहे बघा, एन चार्ट लिहिलेला आहे. आणि हा चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, नीट बघा या चार्टकडे. तर यातले ज्या ब्ल्यू रेषा आहेत, एक स्ट्रेट लाईन दिसते ब्ल्यू रेषा, ते आहे तुमचे ईएमआय. दरवर्षी सेम 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 सेम, दर महिन्याला सेम अमाऊंट. हे 20 वर्षाचं लोन आहे, म्हणजे 240 महिने आहेत, म्हणून एक खाली तुम्हाला 240 महिन्यांच्या त्या बारीक रेषा दिसत आहेत. ओके. इक्वेटेड केलेलं आहे म्हणून सेम दिसतं. पण जरी तुम्ही ईएमआय सेम भरताय, तरी बँक त्या ईएमआय मधून सुरुवातीला इंटरेस्ट जास्त काढून घेते आणि नंतर मुद्दल जास्त काढून घेते. आणि म्हणून तुम्हाला दिसत असेल, हा जो ऑरेंजवाला चार्ट आहे हा इंटरेस्टचा आहे. सुरुवातीला तुमचा समजा 40,000 ईएमआय, किती 35,000 काहीतरी ईएमआय आलेला ना, आता आपण कॅल्क्युलेट केलं. 35,000 मध्ये पहिल्या महिन्यात 30,000 इंटरेस्टच घेतलाय. आणि मग तो दर महिन्याला थोडा थोडा थोडं थोडं कमी 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 होत जात 240 महिन्यात 0 इंटरेस्ट झालाय. सो बँक स्मार्ट आहे. बँक काय करते, पहिले इंटरेस्ट काढून घेते, कारण मुद्दल तर तुम्हाला भरायचीच आहे काही करून. बरोबर. तर बँकने जरी तुम्हाला इक्वल पेमेंट दिलं तरी त्याचं इक्वल इंटरेस्ट आणि ईएमआय नाही निघत. तो इक्वल निघायला हा पॉइंट आहे बघा मधला. ऑलमोस्ट 151वा महिना, म्हणजे किती किती वर्ष झाले, 151 महिने म्हणजे 12-12-44, रफली 13व्या किंवा 14व्या वर्षामध्ये बँक सांगते की आता मी इंटरेस्ट कमी घेतोय आणि तुमचं मुद्दल जे आहे, कॅपिटल जे आहे ते जास्त घ्यायला सुरू होतं. म्हणजे पहिल्या 13 वर्षांमध्ये बँका इंटरेस्ट जास्त कमवत आहेत. ओके. हा चार्ट नीट लक्षात ठेवा. हा असा दिसतो तुमचा होम लोन किंवा कुठलेही लोन. ओके. नाव लुक ॲट दिस. हे जे आहे याचंच मी एक टेबल पण बनवलेलं आहे. एन टेबल म्हणून एक दुसरी शीट दिसते आपल्याला. आणि इथे त्याचा ब्रेकअप आहे बघा. हा पूर्ण टेबल, पूर्ण 200 जेवढे तुम्ही महिने वर्ष टाकलेत त्याचा ऑटोमॅटिकली बनतो. उदाहरणार्थ, पहिल्या महिन्याचा ईएमआय आहे 35,989, म्हणजे 36,000. त्यातले 5,989 म्हणजे 6,000 प्रिन्सिपल आहे, 30,000 इंटरेस्ट आहे पहिल्या महिन्यात. मग आउटस्टँडिंग राहिलं 39 लाख. मग पुढच्या महिन्यात इंटरेस्ट, प्रिन्सिपल अमाऊंट थोडी वाढली, इंटरेस्ट थोडा कमी झाला, प्रिन्सिपल वाढली, इंटरेस्ट कमी झाला, प्रिन्सिपल वाढली, इंटरेस्ट कमी झाला. अजून तुम्ही 1-2 वर्षानंतर बघितलं तर बघा, इंटरेस्ट हा सातत्याने कमी कमी होतोय, 28, 27, 26, आणि प्रिन्सिपल वाढत चाललं. असं करत करत जेव्हा तुम्ही शेवटी 240व्या महिन्यात जाल, हे बघा 240व्या महिन्यात जाल तेव्हा तुमचा इंटरेस्ट झिरो झालेला आहे आणि शेवटचा ईएमआय तुमचा फुल कॅपिटल पेमेंट करतोय, प्रिन्सिपल अमाऊंट पेमेंट. टेबल आणि हा चार्ट कळला तुम्हाला? दिनेशजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो थोड्या वेळात.
चार्ट कळलाय सगळ्यांनी सांगा. ओके. आता खरी मजा बघूया याची. जसं मी तुम्हाला सांगितलं, कुठलेही लोन रिपे करायचे 3 मार्ग आहेत आपल्याकडे. पहिला मार्ग आहे की जेवढा मी ईएमआय भरतोय, एक ईएमआय मी वर्षाला एक्स्ट्रा भरणार, म्हणजे 12 ईएमआयच्या ऐवजी मी 13वा एक एक्स्ट्रा ईएमआय भरणार. म्हणजे हे 35,000 रुपये इथे या केसमध्ये आपल्याकडे हा 35,000 36,000चा साधारण ईएमआय पडतोय. समजा काय मला बोनस मिळाला, किंवा अजून काहीतरी पार्ट टाइम इन्कम कडून मी पैसे कमवले, किंवा कुठून तरी कोणाचं तरी जुनं येणं बाकी होतं ते आलेत पैसे, अनएक्सपेक्टेड पैसे आलेत मला, तर मी माझ्याकडचे एक्स्ट्रा आलेले पैसे एक्स्ट्रा ईएमआय मध्ये भरून टाकले. ओके. मी एक फक्त ईएमआय भरला एक्स्ट्रा. ओके. एक्स्ट्रा ईएमआय पर इयर. दरवर्षी एक ईएमआय मी समजा एक्स्ट्रा भरला, तर मी इथे एक लिहिलं बघा. दरवर्षी एक फक्त मी एक्स्ट्रा भरला, तर माझं हे कॅल्क्युलेशन कसं बदलेल बघा. त्याला लोड होते थोडं. हा, झालं बघा. जर मी दरवर्षी एक एक्स्ट्रा ईएमआय भरायला लागलो, म्हणजे 35,000 रुपये एक्स्ट्रा, तर माझं लोनचं टेन्युअर किती होणार? 17 वर्ष होणार. 20 वर्षांच्या ऐवजी 17 वर्ष. म्हणजे मी शेवटचे 3 वर्ष जे ईएमआय भरणार होतो ते मला भरायची गरज नाही. जस्ट बाय इन्क्रीजिंग 1 ईएमआय पर इयर. जो इंटरेस्ट मी भरणार होतो, टोटल 86 लाख मी भरणार होतो सगळं मिळून, ते मला 17 वर्षात 77 लाख भरायला लागतील. म्हणजे मी 9,16,000 वाचवले इंटरेस्ट. पॉसिबल आहे एक ईएमआय एक्स्ट्रा भरणं दरवर्षी. थोडं खिचतानी होणारच आहे, पण जर तुम्ही 9-10 लाख रुपये वाचवू शकताय, तर डेफिनेटली ती वर्थ आहे खिचतानी. आता चार्ट बघूया. हा रेग्युलर पेमेंटचा चार्ट आहे, आणि त्याच्याच वरती हा दुसरा चार्ट आहे प्री पेमेंटचा. आणि हा छोटा झालेला दिसतोय तुम्हाला, हा 20 वर्षाचा नाही आहे, 17 वर्षाचा आहे. ईएमआय सेमच आहे, फक्त ज्या गोष्टी तुम्ही 20 वर्षात करणार होता त्या आता 17 वर्षात करताय. सो 3 वर्ष तुम्ही तुमच्या डोक्याचा ताप वाचवला. रिटायरमेंटसाठी तुम्हाला कमी टेन्शन होईल थोडंसं शेवटी शेवटी, जेव्हा तुम्ही कर्ज फेडायचे दिवस असतील. ओके. जस्ट बाय इन्क्रीजिंग 1 ईएमआय. सो ही एक पॉसिबिलिटी आहे. आता तुम्ही तुमच्या घरामध्ये डिस्कस करा, आणि सगळ्यांनी मिळून ठरवा की आपल्याला एक ईएमआय एक्स्ट्रा भरायचा आहे दरवर्षी. 35,000 रुपये समजा तुमचा ईएमआय चालू आहे, 36,000 पकडला, 12 महिन्याचे 36,000, म्हणजे 3,000 पर मंथ सेव्ह करायचे आहेत एक्स्ट्रा. जर तुमचं असं गोल सेट केलं की मला महिन्याला 3,000 सेव्ह करायचे, म्हणजे मी वर्षाचे 36,000 एक्स्ट्रा भरू शकतो, तर तुमचं गोल पूर्ण होईल. 3,000 पर मंथ बिकम्स अचिवेबल. येस ऑर नो? त्यात पण समजा एखाद महिन्यात नाही जमलं तर नका भरू, पण ऍटलिस्ट टार्गेट ते ठेवा की दर वर्षाला तुम्ही एक ईएमआय तरी कंप्लीट करा. ही एक पद्धत झाली. आता दुसऱ्या पद्धतीकडे जा. ही पद्धत कळली आहे? काय डाऊट्स आहेत? हो, बँक घेते ना. बँक घेतात एक्स्ट्रा पेमेंट, प्री पेमेंट घेतात बँक. नाटक करणार ते सुरुवातीला, पण तुम्ही तिकडे जाऊन बसलात बँकेमध्ये तर घेणार. इट्स नॉट लाईक मी तुम्हाला सांगताना ईएमआय म्हणून सांगतोय, तुम्ही बँकेला जाऊन सांगा मला प्री पेमेंट करायचं आहे 36,000. तुम्ही त्याला सांगायचं नाही की मला एक्स्ट्रा ईएमआय भरायचं, तुम्ही सांगा मला 36,000 एक्स्ट्रा आहेत, मला भरायचे आहेत, प्री पेमेंट करायचं. ओके. गुड. हा, दे टेक ऍटलीस्ट 1 ईएमआय, म्हणून मी इथे ईएमआय म्हटलं. पण तुम्ही 36,000च्या ऐवजी 50,000 भरायला गेला तर बँक नाही नाही म्हणू शकत. ओके. मिनिमम एक ईएमआय भरायला लागतं.
आता दुसऱ्या पद्धतीमध्ये जाऊया. दुसरी पद्धत जास्त रिअलिस्टिक आहे, जास्त प्रॅक्टिकल आहे. ती आहे तुमचं ईएमआय दरवर्षी चेंज करण्याची. तुमचा पगार दरवर्षी किती टक्क्याने वाढतो ऑन एन ॲव्हरेज? इन्कम ऑन एन ॲव्हरेज किती पर्सेंटने ग्रोथ आहे? 6 to 7%. काही लोक खूप चांगले परफॉर्मर असतील, त्यांचा 15% पण वाढतो. व्हेरी गुड. शिवना मॅडमचा वाढतो इथे 15%, व्हेरी वंडरफुल गुड. पण ऑन एन ॲव्हरेज 7-8%ने वाढतो. आपण 5% कन्सिडर करूया, कारण कधी कधी कंपन्या आपल्या नाही वाढवत पैसे किंवा कमी वाढवतात. सो आपण ॲव्हरेज 5% पकडूया, दरवर्षी 5%ने वाढतोय. तर जसं तुमचं 5%ने इन्कम वाढलं, तुम्हाला ईएमआय सेम पर्सेंटेजने ग्रो करायचं आहे दरवर्षी. दरवर्षी बँकेत जायचं, सांगायचं गेल्या वर्षी माझा ईएमआय 36,000 होता, यावेळेला 36,000 प्लस 5% करा. पॉसिबल आहे. जर वाढलं इन्कम तर ईएमआय वाढवायचं. ॲज सिम्पल एज दॅट. पॉसिबल आहे की नाही? येस और नो? वंडरफुल. तर मी इथे 5% लिहिलं बघा या दुसऱ्या कॉलममध्ये. इन्क्रीज इन ईएमआय रेट पर इयर 5% केलं. ओके. दरवर्षी 5% वाढवले. नाव लुक ॲट द डिफरन्स. रिवाइज 10 इयर. तेच लोन मी 12 वर्षात संपवतो. जर मी दरवर्षी माझ्या इन्कम बरोबर ईएमआय वाढवत नेला, तर मला 20 वर्ष पैसे भरायची गरज नाही. मी 12 वर्षात ते लोन संपवतोय. आणि मी 17 लाख रुपये सेव्ह करतो इंटरेस्टचे. कॅन यू बिलीव्ह दिस? 69 lakhs मध्ये मी माझं कर्ज संपवतोय. शेवटचे 8 वर्ष डोक्याला ताप नाही माझ्या. हे प्रॅक्टिकल आहे, रिअल आहे कॅल्क्युलेशन. आणि 5% तर डेफिनेटली वाढतात. एखाद्या वर्षात नाही वाढले तर नका वाढवू ईएमआय. जेवढे वर्ष वाढवता येईल तेवढे वर्ष वाढवा ईएमआय. हळूहळू काय होतं, तुमचं इन्कम वाढायला लागतं. डबल इन्कम होतं. किंवा ॲडिशनल इन्कम यायला सुरू होतं. पार्ट टाइम इन्कम कदाचित सुरू होईल. लाईफ पार्टनर जॉब करायला सुरू करेल. मुलं कमवायला लागतील. काही ना काय होईल पुढे भविष्यात. ते लगेच आपल्याला ईएमआय मध्ये कन्वर्ट करायचं. आणि फार नाही, 5%. ओके. आता चार्ट बघूया. हो, बँका वाढवतात ना ईएमआय. लुक ॲट दी चार्ट. आता तो ईएमआय असा पायऱ्यांसारखा दिसतोय तुम्हाला, ब्ल्यू कलर, जो मगाशी स्ट्रेट होता. आपण दरवर्षी 5-5%ने वाढवत चाललोय. आणि जे 20 वर्षाचं होतं ते 12 वर्षात संपवलंय. त्याचा इंटरेस्ट जो आहे तो बघा कमी केलाय. लाल कलरचा कॉम्पोनंट कमी दिसतोय आणि ग्रीन कलरचा कॉम्पोनंट जास्त दिसतोय. कारण मी जेवढं कमी टेन्युअर तेवढं तुमचं कॅपिटल लवकर पे होतं, इंटरेस्ट कमी पे करतं. 17 लाख रुपये सेव्ह झालेत. कॅन यू बिलीव्ह दिस? ओके. तर ही आहे जास्त प्रॅक्टिकल पद्धत लोन फेडायची. पद्धत नंबर 2 कळली, आवडली? कमेंट्समध्ये 2 टाईप करा. काही डाऊट्स असले त्याचे. प्रॅक्टिकल वाटतंय जे आहे ते? आणि कुठली बँक तुम्हाला हे सांगणार नाही डिटेलमध्ये. हो. रोहितजी, तुम्ही सेम सिनारिओ परत पुढच्या वर्षी परत क्रिएट करा. तुमचा जो पण इंटरेस्ट रेट बदललेला असेल तो इथे लिहा. आता मी 9% घेतलंय. समजा पुढच्या वर्षी तुमची आउटस्टँडिंग अमाऊंट 40 लाख नसेल, पुढच्या वर्षी तुमची आउटस्टँडिंग अमाऊंट असेल से 38 lakhs. ओके. दरवर्षी ही शीट परत रिफ्रेश करायची आणि समजा तुमचा इंटरेस्ट रेट त्यांनी वाढवला, 9च्या ऐवजी 9.25 केला. अगेन सेम कॅल्क्युलेशन. कळलं? सो ही शीट डायनामिक आहे. ओके. नाव आय विल डू दिस 40 lakhs अगेन. म्हणजे आपले सगळे कॅल्क्युलेशन पहिल्यासारखे येतील.
ओके. समजा ही पण पद्धत तुम्हाला नाही जमली, तर एक तिसरी पद्धत आहे. ओके. इथे मी पुन्हा 0% करून टाकतो, म्हणजे समजा हे पण मला नाही जमलं. तिसरी पद्धत काय आहे, की तुम्हाला जेव्हा जेव्हा पैसे मिळतील एक्स्ट्रा, बोनस मिळतो, अं, किंवा कधीतरी काय विंडफॉल ज्याला म्हणतात, कुठून लॉटरी लागली एखादी, प्राइज मिळाले, एखादं कंपनीने काय स्पेशल बक्षीस दिलं, एखादं इन्सेंटिव्ह मिळाले, किंवा अचानक कोणीतरी येऊन तुम्हाला सांगितलं हे की माझ्यातर्फे तुला पैसे. ओके. तसं कोणी सांगत नाही, पण समजा सांगितलं कोणी. ओके. कुठून तरी पैसे एक्स्ट्रा आले तुमच्याकडे, तर ते तुम्ही जेव्हा जेव्हा मिळतील तेव्हा तेव्हा भरत चला, जेव्हा जेव्हा मिळतील ते. आणि त्याच्यासाठी हा जो दुसरा शीट आहे एन टेबलची, त्या टेबलमध्ये पण मी एक येलो कॉलम ठेवलाय. आणि जेव्हा पण तुमच्या हातात पैसे येतील तेव्हा ते भरत चाला. से फॉर एक्झाम्पल हे लोन मी घेतलं, हा पहिला महिना आहे बघा. पहिले 12 महिने माझ्याकडे काय नव्हतं. 13व्या महिन्यात मला अचानक काहीतरी पैसे मिळाले, से 25,000 एक्स्ट्रा आले. ओके. किंवा आपण एक ईएमआय एवढेच पकडूया किंवा थोडे जास्त पकडूया, समजा मला 40,000 आले, तर मी इथे 40,000 भरले. ओके. 13व्या महिन्यात. त्याच्यानंतर अजून 1-2 वर्ष काय नाही आलं माझ्याकडे. ओके. डायरेक्ट मग 50व्या महिन्यामध्ये, 50वा महिना म्हणजे 4 वर्ष झाले ना, 12×48. सो 50व्या महिन्यामध्ये समजा माझ्याकडे 2 लाख रुपये एक्स्ट्रा, तर मी 2 लाख रुपये भरले. ओके. त्याच्यानंतर परत 2 वर्ष काय झालं नाही, 17व्या महिन्यामध्ये परत माझ्याकडे 2 लाख आले, तर मी अजून एक 2 लाख रुपये भरले. म्हणजे मी किती भरले, एकदा 2 लाख भरले, त्याच्या आधी 4 वर्ष, 2 वर्ष आधी 2 लाख भरले, आणि त्याच्या आधी 40,000 भरले. सो मी 2 लाख प्लस 2 लाख प्लस 40,000 मिळून 4,40,000 भरले. रॅन्डम बघा, मध्येच आहेत, मध्ये जेव्हा जेव्हा आले तेव्हा भरले. आणि याचा पण फरक माझ्या चार्टवर होईल किंवा माझ्या टोटल आउटपुटवर होईल बघा. लोक ॲट दिस. 4,40,000 भरले, 20व्या वर्षाचं लोन 17 वर्ष झाली, आणि 10 लाखाने माझा इंटरेस्ट सेव्ह झाला. कळलं? 10 लाख सेव्ह झाले 4,40,000 भरून. आणि ते जेवढे तुम्ही लवकर भराल तेवढं जास्त चांगलं आहे. मी तर उशिरा उशिरा भरले, कारण पहिले 13व्या महिन्यात भरले, नंतर डायरेक्ट 50व्या महिन्यात भरले. सो मधले 4 वर्ष मी काहीच भरलं नाही. पण जर मी मधल्या 4 वर्षात थोडे थोडे भरू शकलो, तर इट विल फर्दर इन्क्रीज माय सेव्हिंग. ओके. सो हा तिसरा मार्ग आहे. जेव्हा जेव्हा पैसे येतील तेव्हा तेव्हा तुमचं लोन फेडायचा प्रयत्न करा. आणि त्याचा चार्ट बघा, तुम्हाला इथे दिसतोय. मी 3 वेळा पैसे भरले. इथे हा एकदा स्लाइड हलका झालाय, पण तो दिसतच नाही, एवढा छोटासा आहे, कारण 40,000 अमाऊंट होती. त्याच्यानंतर एकदा 2 लाख भरली, खाली आला, परत एकदा 2 लाख भरली, खाली आला. कळलं? जेवढ्या वेळा तुम्ही अमाऊंट भरत जाणार तेवढा तेवढा हा तुमचा इंटरेस्ट रेट खाली खाली येत राहणार. आणि जे कर्ज मी 20 वर्षात फेडणार होतो ते आता 17 वर्षात फेडतोय, जस्ट बाय सेंडिंग सम मोर अमाऊंट. मी माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये ही खूप मोठी चूक केलेली. मी माझं पहिलं लोन 23 लाखाचं घेतलेलं, आणि माझ्या डोक्यात हेच होतं की जो ईएमआय आहे तो भरत राहायचा. 20 वर्षाचं लोन घेतलेलं, 25,000 ईएमआय होता 23 लाखच्या लोनवर. आणि मी जवळजवळ 8 वर्ष वेड्यासारखे ते पैसे भरत होतो, 25,000 25,000 25,000, विदाऊट थिंकिंग की अरे माझ्याकडे त्यावेळेला होते, बँकमध्ये पैसे पडून होते, पण अक्कल नव्हती. तर मी ईएमआय नाही भरला. ओके. इमर्जन्सीसाठी लागतील, तेव्हा घरामध्ये 1-2 लग्न करायची होती, तर त्याच्यासाठी लागतील म्हणून मी ते ठेवून दिली. पण आय नेव्हर रिइन्व्हेस्टेड किंवा रिपेड, आणि भरपूर नुकसान झालं त्याच्यात. कळलं? तर तसं तुमचं नुकसान होऊ नये म्हणून हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. या तीनपैकी कुठलाही मार्ग वापरा, पण शिस्तीत वापरा. मेक शुअर की तुम्ही जेवढ्या टेन्युअरसाठी लोन घेतलंय त्याच्या किमान 2-3 वर्ष आधी ते फेडून घ्या. येस, तुम्ही मिक्स केलं तर अजून चांगले, तिन्ही मेथडला. पण प्रॅक्टिकली बघा, लाईफमध्ये वेगवेगळे खर्च येत राहणार, सो प्रॅक्टिकली आपल्याला नाही जमत एवढं सगळं. एक जरी मेथड वापरली तरी तुम्ही भरपूर सेव्हिंग करायला पाहिजे. अल्टिमेटली प्रिन्सिपल मधूनच कट होतात ना पैसे. आपण चार्ट बघितला ना, फुल प्रिन्सिपल मधून कट नाही होणार. पण अल्टिमेटली मोठा प्रिन्सिपलचा कॉम्पोनंट जाणार त्याचा.
दिस मेथड इज अप्लिकेबल टू एनी काइंड ऑफ लोन, पण काही पर्सनल लोनमध्ये प्रीपेमेंटचा ऑप्शनच देत नाहीत ते. जर तुम्ही स्पेशली काही काय म्हणतात त्या अग्रेसिव्ह बँकांकडून, बजाज फायनान्स सारख्या कंपन्यांकडून घेतलं, तर ते जनरली पर्सनल लोनसाठी रिपेमेंटचा ऑप्शन देत नाही, किंवा दिला तर त्याला पेनल्टी लावतात 2% एक्स्ट्रा वगैरे वगैरे. कारण त्यांना माहिती आहे ते खरे कमवतात की ते लोन जेवढं लांबणार तेवढं ते कमवणार. प्रॅक्टिकल मेथड मी सांगितली, दुसरी मेथड ईएमआय 5-5% वाढवत राहायचा दरवर्षी. दॅट्स द मोस्ट प्रॅक्टिकल मेथड. एनी डाऊट्स हिअर डेट मॅनेजमेंट बद्दल? शीट आवडली तुम्हाला? ही शीट बघा, नोट्स मध्ये मी दिलेलीच. फ्लोटिंग रेट असतो ना, फ्लोटिंग रेट मध्ये इंटरेस्ट रेट चेंज होतो दरवर्षी. दरवर्षी काय, कधी कधी क्वार्टरली चेंज करतो. ओके. ही शीट बनवायला खूप मेहनत घेतलेली आहे, आणि ही शीट जी आहे ती क्लॅरिटी देते आपल्याला. त्या व्हिज्युअल चार्ट्समुळे क्लॅरिटी मिळते की काय चाललंय माझ्या पैशांबरोबर, वेअर आय आय लुझिंग मनी. हा, एव्हरी इयर रिव्ह्यू करायचाच आहे आपल्या सगळ्या फायनान्सेस. चलो, सो दिस वॉज डेट मॅनेजमेंट. नाव लेट्स गो टू सम इन्व्हेस्टमेंट्स. ह्या ज्या नोट्स आहेत, मी ऑलरेडी नोट्स तुमच्या बरोबर आपल्या कोर्समध्ये शेअर केलेल्या आहे. हे सेशन झाल्यानंतर मी लिंक, नोट्सची लिंक आणि गुगल शीटची लिंक दोन्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकेल. डोंट वरी. पुढे जाऊया इन्व्हेस्टमेंटकडे. एक चांगला इन्व्हेस्टमेंटचा प्रकार तुम्हाला सांगतोय, आणि तो आहे ETF. त्याला म्हणतात एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. ओके. फार डोक्याला ताप करायचा नाहीये आणि इन्व्हेस्टमेंट करायच्या, तर ETF एक चांगला मार्ग. हा ETF काय असतो, याचं नावच आहे एक्सचेंज ट्रेडेड. म्हणजे हा तुम्ही जसं एखादा स्टॉक बाय सेल करता एक्सचेंजमध्ये तुमच्या डीमॅट अकाउंट थ्रू, तसं तुम्ही याला पण बाय सेल करू शकता. एखाद्या नॉर्मल शेअर सारखं याला ट्रीट करा. पण हा नॉर्मल शेअर नाहीये. हा काय आहे, हा एक फंड आहे, अनेक कंपन्यांचा मिळून बनलेला. उदाहरणार्थ, समजा एखादा ETF आहे, त्याचं नाव आहे निफ्टी 50 ETF. तर तो काय करतो, तो निफ्टी मधल्या ज्या टॉप 50 कंपन्या आहेत त्या सगळ्यांमध्ये इन्व्हेस्ट, ऑल 50 कंपनीज. म्हणजेच काय, तुम्ही एका इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करता, जिकडे तुम्हाला काहीही बघण्याची गरज नाहीये की मी कुठला स्टॉक निवडू, कुठला सेल करू, कुठला बाय करू, कधी बाय करू, काहीही बघण्याची गरज नाही. भारतातल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये हा फंड इन्व्हेस्ट करा. ओके. इवन फंड मॅनेजरची पण गरज. म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर असतात ना, ते विचार करतात की मी इथे इथले काढतो तिथे गुंतवतो, तिथले काढतो तिथे गुंतवतो, असं झिरो ऍक्टिव्हिटी. आणि म्हणून याला ऍक्टिव्ह फंड नाही म्हणत, म्हणून याला पॅसिव्ह फंड म्हणतात. ओके. म्युच्युअल फंडमध्ये एक फंड मॅनेजर बसवलेला असतो, जो विचार करत असतो दिवसभर की आत्ता मी या कंपनीतनं पैसे काढतो, त्या दुसऱ्या कंपनीत टाकतो. तिकडे तो पिक अँड चूज करत असतो. इकडे देअर इज नो सिलेक्शन. ज्या क्षणाला, ज्या दिवशी आज भारतातल्या 50 कंपन्या इथे आहेत, तर माझे पैसे इथे इन्व्हेस्ट होणार. समजा त्या 50 मधली एक कंपनी गेली, दुसरी आली, तर बरोबर त्या कंपनीतनं पैसे निघणार, दुसऱ्या कंपनीत ऍड होणार. भारतातल्या टॉप 50 कंपन्यात आपले पैसे असणार ऍट एनी पॉईंट ऑफ टाइम. सो मार्ग चांगला आहे, डोकं लावायची गरज नाही. आणखीन एक फायदा ह्याचा हा आहे की तुम्हाला याच्यासाठी कॉस्ट खूपच कमी लागते. सगळ्यात स्वस्त प्रॉडक्ट आहे. म्हणजे जर तुम्ही म्युच्युअल फंड घ्यायला गेला, तर म्युच्युअल फंड साधारण 1%, 1.25%, 2% पर्यंत तुमच्याकडून चार्ज करतात. आपल्याला ते कळत नाही पैसे, कारण ते डायरेक्ट आपल्या SIP मधूनच काढून घेतात पैसे ते, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही ते. पण ते घेतात, म्युच्युअल फंड जास्त पैसे घेतात, 1-1.5% घेतात आपल्याला दरवर्षी. हे खूपच कमी आहे, 0.25 वगैरे % आहे. सो सगळ्यात स्वस्त प्रॉडक्ट आहे. डोक्याला ताप नाही, कारण काही सिलेक्शन करायचं नाही, बाय किंवा सेल करायचं टाइम ठरवायचं. आपोआप डायव्हर्सिफिकेशन होतं, कारण भारतातल्या टॉप 50 कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत.
काही बँक्स आहेत, काही IT कंपन्या आहेत, काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, काही ऑटोमोबाईल कंपन्या आहेत. ऑटोमॅटिक डायव्हर्सिफिकेशन पण मिळणार तुम्हाला. बाय आणि सेल एकदम इझी आहे, जस्ट लाईक एनी शेअर. सो तुम्हाला काहीच लॉकिंग नाही आहे. म्युच्युअल फंडमध्ये जनरली लॉकिंग असतं, इथे लॉकिंग पण नाही आहे. आज घेतला उद्या विकला काही फरक पडत नाहीये. ओके, परत परवा पैसे आले परत घेतला. यू कॅन बाय ऑर सेल एनी टाइम. आणि याच्यामध्ये काही पडद्यामागे घडतच नाही, कारण जे आहे समोर इंडेक्स जशी चालते तसं याला चालणं भाग आहे. हा फॉलो करतो इंडेक्सला. सो ट्रान्सपरन्सी आहे, फसवलं जाण्याचे चान्सेसच नाही आहेत. कळलं? सो ETF इज अ एक्सलंट प्रॉडक्ट, जे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतं, शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतं. ऑब्व्हियसली भारतातल्या 50 कंपन्यांनी ग्रोथ दिली तर तुम्हाला ऑब्व्हियसली शेअर मार्केटला ग्रोथ मिळणार. जर शेअर मार्केट वाढणार असेल तर त्या पहिल्या 50 कंपन्या वाढणं महत्वाचं आहे. अर्थात सगळ्या 50च्या 50 वाढत नाहीत, काही काही डबघाईला जातील. त्या 50 मधल्या 45 पुढच्या वर्षी असतील. पण तुमचे पैसे त्या जुन्या कंपन्यांमधून निघून नव्या कुठल्या 5 आलेल्या आहेत त्या निफ्टी 50 मध्ये त्याच्यात जातील. सो तुमच्याकडे ऑलवेज भारतातल्या टॉप 50 कंपन्या असतील. मी एक एक्झाम्पल म्हणून हा ETF सांगतोय. खूप सारे ETF मिळतात वेगवेगळे. पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. शॉर्ट टर्म मध्ये हे काम नाही करत, किंवा केलं तरी त्याची गॅरंटी नाही देतात. लॉंग टर्म म्हणजे किती? किमान 3 वर्ष. जर तुम्ही 5+ केलं तर अजून चांगलं. त्याच्यासाठी इन्व्हेस्ट करा, म्हणजे जे पैसे तुम्हाला पुढच्या 3 ते 5 वर्षात नाही लागणार आहेत ते पैसे सरळ सरळ ETF मध्ये पाठवून द्या. मेक सेन्स? समजलं ETF? कॉन्सेप्च्युअल लेवलवर समजलं का? टॅक्स लाईक एनी अदर स्टॉक. हे स्टॉक सारखंच ट्रीटमेंट आहे ना याला. सो जसं तुम्ही स्टॉकवर कॅपिटल गेन टॅक्स भरता तसं याच्यावर कॅपिटल गेन टॅक्स. ही इक्विटी इन्व्हेस्टमेंट आहे, इथे काही फिक्स रेट ऑफ रिटर्न नाही मिळत. शेअर मार्केट ग्रो झाला तर हे ग्रो होणार, नाही झालं तर नाही होणार. म्हणून म्हटलं की लॉंग टर्मचा विचार असेल तरच करा, शॉर्ट टर्म मध्ये नाही होणार. शॉर्ट टर्म मध्ये पैसे जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. किमान 5 वर्ष थांबायची तयारी असेल तरच हा ऑप्शन तुमच्यासाठी. इक्विटी एवढी रिस्क. आता तुम्हाला एक चार्ट दाखवतो, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर निघून जातील इथे. निफ्टी 50 ETF. ओके, हा एक निफ्टी 50चा हा ETF नाही पण निफ्टी 50 आहे. स्क्रीन दिसते तुम्हाला? स्क्रीन दिसते तुम्हाला? मध्येच काहीतरी झालं, माझं स्क्रीन बंद झालं दिसायचं. कमेंट्स मध्ये सांगा क्विकली. दिसते ना, चार्ट दिसतो ना? हा बघा, हा निफ्टी 50चा चार्ट आहे. हा मागच्या 1 दिवसाचा चार्ट आहे. लाल 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 झालंय सगळं, पडलंय मार्केट आज. ओके, हा 5 दिवसांचा चार्ट आहे. हा पण लाल लाल आहे, म्हणजे 5 दिवसात पण हा पडलेला आहे. हा 1 महिन्याचा चार्ट आहे. 1 महिन्यामध्ये हा वर गेलाय आणि ओव्हरऑल ग्रीन आहे, म्हणजे त्या महिन्याभरात वर झालाय. सुरू सुरू झालेला तेव्हा 25,000 होता आणि क्लोज झाला तेव्हा 25,000च आहे, पण थोडं 100 पॉईंट वगैरे पुढे गेलाय. खूप जास्त फरक नाही पडलाय, पण थोडासा ग्रोथ आहे. देन लेट्स चेक 6 मंथ्स. 6 मंथ्स मध्ये बऱ्यापैकी ग्रोथ. देन लेट्स चेक YTD, म्हणजे गेल्या वर्षापासून आतापर्यंत, आजच्या तारखेपासून मागच्या 1 वर्षापर्यंतचा बऱ्यापैकी ग्रोथ झालेला. लेट्स चेक लास्ट 1 इयर, बऱ्यापैकी ग्रोथ झाला. लेट्स चेक 5 इयर्स, आणि ही खरी ग्रोथ आहे. कॅन यू सी दिस? 12,968 होता 5 वर्षांपूर्वी, आणि आता आहे 25,000. सो 5 वर्षात दुप्पट झालाय. म्हणजे साधारण साधारण 13, 13.5, 14% पकडा, एवढा परतावा 5 वर्षात मिळालाय. जेवढं तुम्ही लॉंग टर्म कराल तेवढी तुम्हाला स्टेबल ग्रोथ मिळेल. आता मॅक्स बघा, मॅक्सिमम कधीपासूनचा आहे? 1999. म्हणजे
आत्ता जवळजवळ 26 वर्षामध्ये हा 900 रुपयांपासून वाढून 25,000 पर्यंत आले. अर्थात 26 वर्ष कोण थांबतो म्हणा, पण तुम्ही किमान 10 वर्ष जरी थांबलात तरी यू विल सी व्हेरी नाईस ग्रोथ. बघा हे 5 वर्षात 2020 पासून तर सुपर ग्रोथ आले. त्याच्या आधी पण जर तुम्ही बघितलं 2016-15 बघूया आपण, म्हणजे 10 वर्ष होतील ना. हा बघा 2015 मध्ये हा होता 8,400, आणि 8,400चा आत्ता झालेला आहे 25,900, म्हणजे 26,000. 8,000 ते 26,000 ही उडी मारली त्याने 10 वर्षात. ओके. सो जेवढं लॉंग टर्म थांबाल तेवढं स्टेबिलिटी, जेवढं शॉर्ट टर्म बघाल तेवढं ते वरखाली वरखाली होतं. कळलं? म्हणून ETF 5 वर्ष थांबायची तयारी असेल तरच करा, अदरवाईज नका करू. ओके. सो हा झाला ETFचा कॉन्सेप्ट. तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा, डीमॅट अकाउंट मध्ये जाऊन बाय करा, जस्ट लाईक एनी अदर शेअर. ओके. डीमॅट मध्ये डीमॅट मॅन्डेटरी आहे. इट शेअर सारखं आहे ना, म्हणून ते सगळी ट्रीटमेंट शेअरची आहे. ओके. आता एकच ETF नाही आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ETF आहेत. तुम्हाला गोल्डचे पण ETF मिळतात. म्हणजे जसं निफ्टी 50चा ETF आहे, निफ्टी 50ला ट्रॅक करतो, तसा गोल्ड ETF प्युअरली गोल्डला ट्रॅक करतो. म्हणजे जर समजा तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर ऍक्च्युली फिजिकल सोनं घेण्याच्या ऐवजी त्याच किमतीचा गोल्ड ETF घेतलात तर सोन्याची किंमत जेवढी वाढते तेवढी या गोल्ड ETFची पण आपोआप वाढते. म्हणजे सोनं घेण्याचा जो तुमचा मुद्दा आहे की मला प्राइस इन्क्रीज मिळाली पाहिजे, तो तुम्हाला ETF मध्ये पण मिळतो. आता सोनं प्रॅक्टिकली फिजिकली सोनं घेण्यात अनेक प्रकारचं नुकसान आहे. पहिली गोष्ट, घडणावळ जाते, मेकिंग चार्जेस जातात. प्युअर सोनं नसतं, त्याच्यामध्ये भेसळ होऊ शकते. दागिना बनवतात तेव्हा बऱ्यापैकी लॉस होतो. ते सोनं तुम्हाला तुमच्याकडे सुरक्षित ठेवावं लागतं, म्हणजे त्याची स्टोरेज कॉस्ट आली, सुरक्षेची कॉस्ट आली. ओके. किंवा तो ज्या सोनाराबरोबर तुम्ही डील करताय तो कितपत खरा खोटा आहे सांगता नाही येत. सो इथे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत फिजिकल सोनं घेण्यात. जर तुम्ही गोल्ड ETF घेतलात तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची गरज नाही की मी सोनं ठेवू कुठे, चोरी होण्याची भीती नाही, दागिना बनवायची गरज नाही, घडणावळ जाणार नाही. ते घडणावळमध्ये 8% जातात, माहितीये का तुम्हाला? तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सोनं घेण्यामध्ये आपण वेन वी परचेस 8% जेव्हा आपण घडणावळ घेतो याचा अर्थ आपण 8% कमी नुकसानमध्ये घेतलं ना. ते घेतानाच 8% नुकसानमध्ये घेतली तुम्ही इन्व्हेस्टमेंट. आता सोनं 8% वाढायला किती वेळ लागतो? 1 वर्ष लागतो. सो तुम्ही सोनं घेतल्यापासून पुढचं 1 वर्ष तुमचे रिटर्न 0 आहेत. घेताना 8%चं नुकसान, आणि त्या वर्षभरात इन्व्हेस्टमेंट वाढली असती ते पण वाढली नाही, त्याच्यामुळे तुमचं 8+8 16% नुकसान होतं. हे आपल्याला कळत. आणि मग पहिल्या वर्षानंतर मग तुम्हाला रिटर्न्स मिळायला सुरू होतं. बट वी डोंट रिअलाइज दॅट. गोल्ड ETF मध्ये तुम्ही घेतलेल्या पॉईंट पासून दुसऱ्या दिवशी जो गोल्ड रेट आहे तुम्हाला मिळायला सुरू होतो. ओके. सो इट्स अ वंडरफुल वे टू इन्व्हेस्ट इन गोल्ड. अजून एक तिसरा मार्ग पण होता, पण तो गव्हर्नमेंटने बंद केला, त्याच्यामुळे हाच बेस्ट मार्ग आहे, गोल्ड ETF. ओके. त्यानंतर दुसरा इक्विटीसाठी इन्व्हेस्टमेंट, इंडेक्स ETF. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, निफ्टी 50चा असतो, सेन्सेक्सचा असतो, एक निफ्टी ज्युनियर 50 असतो, म्हणजे पहिल्या 50 कंपन्या सोडून उरलेल्या खालच्या 50 कंपन्या, त्याला म्हणतात ज्युनियर 50. त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ओके. किंवा मिड कॅप साठी असतो, स्मॉल कॅप साठी असतो. तर असे खूप सारे तुम्हाला इंडेक्स ETF मिळतील. अजून एक प्रकार असतो सेक्टरल ETF. सेक्टरल म्हणजे एका स्पेसिफिक सेक्टरच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणे. उदाहरणार्थ फार्मातल्या सगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट, किंवा ITच्या सगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट, सगळ्या बँक्समध्ये इन्व्हेस्टमेंट, असे पण ETF मिळतात तुम्हाला. ओके. जर तुम्हाला त्या सेक्टरचं नॉलेज असेल चांगलं तर घ्या, पण अदरवाईज मी सांगतो की नका घेऊ सेक्टर ETF. कारण आपल्याला माहित नाही भविष्यात कुठलं सेक्टर कसं होईल. आता बघा IT मध्ये गडबड चालली आहे. 2 वर्षांपूर्वी सगळे IT करत होते, आता कळतंय की आता AI मुळे एकदमच गडबड चाललेली. वी डोंट नो दॅट. आणि जर सेक्टर बद्दल आपल्याला अनुभव नसेल तर त्या सगळ्या
सेक्टरल फंडमध्ये जाण्याची गरजच नाही आपल्याला, स्किप करून टाका. आणि अजून एक ह्यांचा आणखीन चांगला मार्ग आहे, तो आहे इंटरनॅशनल ईटीएफ. सो काही ईटीएफ आहेत जे ग्लोबल मार्केटमध्ये, स्पेशली युएस मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. सो तुम्हाला युएस मार्केटमध्ये पैसे पाठवायचे तर सगळ्यात सोपं मार्ग आहे की ईटीएफ घेऊन टाकायचं. बाकी काही करायची गरज नाही. डॉलर कन्व्हर्जन करायची गरज नाही, टॅक्सेस भरायची गरज नाही, दुसरं कुठलं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. सिम्पली ईटीएफ घेऊन टाकायचं. तो ईटीएफ आपले पैसे परदेशी कंपन्यांमध्ये पाठवतो. आपल्याला काय बघायची गरज नाही. कळलं? आता आवडलं ईटीएफ? ईटीएफ आणि म्युच्युअल फंड मधला कंपॅरिझन आहे, पण मेन हे सगळे मुद्दे तुम्ही नंतर बघा. पण मेन कंपॅरिझन हाच आहे की ईटीएफ पॅसिव्ह आहे, तिकडे कोणालाही काही बघायची गरज लागत नाही. म्युच्युअल फंड ऍक्टिव्ह आहे, जिचे म्युच्युअल फंड मॅनेजरच्या स्किलवर आहे की आपण किती पैसे कमवणार. हा सगळ्यात मुख्य फरक आहे. ओके. म्युच्युअल फंड पण आपण घेणार आपल्या पोर्टफोलिओमध्ये, जे आपण पुढच्या आठवड्यात शिकणार आहोत. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, एक बिगिनरसाठी एक खूप चांगला मार्ग आहे ईटीएफ. आता ईटीएफचा जसं मी सगळे फायदे सांगितले तुम्हाला, एक तोटा आहे. तो एक तोटा हा आहे की ईटीएफ तुम्हाला मार्केटपेक्षा जास्त परतावा नाही कमवून देणार. मार्केट जर 12-15% ग्रो होत आहे तर ईटीएफ पण 12-15% करू, कारण ते मार्केटलाच फॉलो करतं ना, त्या इंडेक्सलाच फॉलो करतं. त्याच्यामुळे खूप जास्त परतावा नाही मिळणार, खूप कमी पण नाही मिळणार, स्टेबल रिटर्न मिळणार, डोक्याला ताप नाही मिळणार. सम पीपल विल बी हॅपी विथ 12%, सम पीपल विल से नाही मला 15% पाहिजे, मग त्यांच्यासाठी ईटीएफ नाही. ओके, एनी डाउट्स हिअर? ईटीएफ चांगला की म्युच्युअल फंड हा प्रश्न नाही आहे, दोन्ही फायद्याचे आहेत आणि आपण दोघांमध्ये इन्व्हेस्ट करू. आज आपण फक्त ईटीएफ बघतोय, पुढच्या आठवड्यात आपण म्युच्युअल फंड बघणार, त्याच्या पुढच्या आठवड्यात आपण डायरेक्ट स्टॉक्स बघणार, आणि त्याच दिवशी मी तुम्हाला काय नेमकं याच्यातलं घ्यायचं, किती घ्यायचं ते पण सगळं आपल्या पोर्टफोलिओमध्ये थोडं थोडं घेणार. ईटीएफ पण घेणार, म्युच्युअल फंड पण घेणार, शेअर्स पण घेणार, ओके, बॉन्ड्स पण घेणार, ते पण ते शेवटच्या दिवशी. किती पर्सेंटेज इन्व्हेस्ट करायचे ते मी शेवटच्या दिवशी. त्याचा पण फॉर्म्युला आहे, त्याची पण शीट आहे, डोंट वरी. तुम्हाला डोकं लावण्याची गरज नाही, शीटच कॅल्क्युलेट करून देणार तुमच्या एजच्या हिशोबाने. हो, तुमचा पोर्टफोलिओ तयार होणार ना शेवटच्या दिवशी. ईटीएफ ऑनलाईनच काढायचं आहे. तुमचं ऑनलाईन डिमॅट अकाउंट ओपन करा, झिरोदामध्ये जा, एंजेलमध्ये जा, शेअरखानमध्ये जा, अकाउंट ओपन करा, आणि जस्ट लाईक शेअर्स विकत घेता, बाय सेल करता, तसं ईटीएफ बाय सेल. आणि अगदी छोटी अमाऊंट पण 100 रुपयापासून सुरू करता येईल. आयडियली किती डिमॅट अकाउंट असावे? इट इज जस्ट लाईक बँक अकाउंट, किती पण बनवा, पण तुम्हाला मॅनेज झाले पाहिजेत तेवढे. जर मॅनेज करता आले तरच करा, नाही तर मग 2-3च घ्या. मी 2-3 घेतो का, कारण माझ्याकडे एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आहे, एक ट्रेडिंगसाठी आहे, आणि एक एक्सपेरिमेंटसाठी. कारण मी शिकवतो गोष्टी फायनान्सशी रिलेटेड, मला आधी बरेच प्रयोग करून बघावे लागतात. तर मी एक प्रयोग करण्यासाठी एक डिमॅट अकाउंट ठेवलंय, एक डिमॅट अकाउंट ट्रेडिंगसाठी ठेवलं, प्युअरली एक लॉंग टर्मसाठी. ओके, गुड. शेवटच्या दिवशी मला आठवण करा, मी तुम्हाला एक्झॅक्ट ईटीएफची नाव पण सांगेन, कुठल्या कंपनीचं, त्याचं लॉजिक पण सांगेन का ते. ओके, ते आत्ता नाही सांगत आहे फक्त. हा, डीमॅट अकाउंट मॅन्डेटरी आहे, कारण हे एखाद्या शेअर सारखंच आहे. शेअर्स घेण्यासाठी डीमॅट लागतं, तर हे घेण्यासाठी पण डीमॅट मॅन्डेटरी. ओके, आता आपण जाऊया गोल्डकडे. गोल्ड बद्दल मी बऱ्यापैकी बोललोय. फिजिकल गोल्ड आपण का घ्यायचं नाही ते पण बऱ्यापैकी बोललोय, सो आय विल नॉट रिपीट दॅट. जसं मी सांगितलेलं की चोरी होण्याची भीती असते, त्या गोल्ड एकदा घेतलं की कबडमध्ये पडून राहतं, त्याच्यावर तुम्हाला काही इंटरेस्ट डिव्हिडंड मिळत नाही, मेकिंग चार्जेसमध्ये भरपूर नुकसान होतं. तर ऑल दॅट इज ॲक्च्युली मेकिंग गोल्ड अनप्रोडक्टिव्ह. गोल्ड दागिना
पण गोल्ड ॲज अन इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे असला पाहिजे, थोडासा कॉम्पोनंट अप टू 10%. तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट जेवढी आहे, टोटल असेट्स जेवढ्या आहेत तुमच्या, त्याच्या 10% अप टू 10, हा 10च करा असं नाही, 5 पण चालेल. माझ्या केसमध्ये 5% आहे, माझ्या पोर्टफोलिओमध्ये 5% गोल्ड आहे. अप टू 10% तुम्ही गोल्ड करू शकता. ओके, खूप जास्त करू नका, कारण मग तुमचं रिटर्न पोटेन्शियल कमी होईल. तर ज्याला गोल्ड घ्यायचंच आहे त्यांनी 10%ची लिमिट ठेवा आणि शक्यतो फिजिकल गोल्ड अवॉइड करा. गोल्ड कॉइन इज ऑल्सो फिजिकल गोल्ड ना. तो कॉइन पण घडणावळ घेतात, त्याच्यावर कमी घेतात, 1% घेतात, पण कॉइनवर पण घडणावळ असते. तो कॉइन पुन्हा स्टोरेज तुम्हाला महत्वाचं असतं, त्याची चोरी होण्याची भीती असते. ऑल दॅट इज ऑलवेज. आता गोल्ड घेण्याचे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर फिजिकल गोल्ड आहे, तो आपण अवॉइड केला. मग त्या व्यतिरिक्त कुठले प्रकार आहेत? तर एक आहे डिजिटल गोल्ड. जसं आता इथे कोणीतरी विचारलं की पेटीएमचं गोल्ड. तर डिजिटल गोल्ड आहे ते अगदी तुम्हाला छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये, 100 रुपये, 200 रुपयाचं घेता येतं. काही लोक दररोज घेतात, दररोज 100-200 रुपयाचं करतात. हा मार्ग तसा चांगला आहे, कारण ज्यांच्याकडे खूप जास्त पैसे नाही आहेत, से फॉर एक्झाम्पल स्विगी झोमॅटोमध्ये काम करणारे जे लोक आहेत, ते फार नाही कमवत, दिवसाला 200-400 रुपये कमवतात. अशा लोकांसाठी हा खरं तर मार्ग चांगला आहे, सोनं थोडं थोडं घेत राहण्याचा. ओके. आता गेल्या महिन्यापर्यंत हा मार्ग खूप चांगला होता. पण गेल्या महिन्यात सेबीने सांगितलं की हे जे डिजिटल गोल्ड आहे ना, त्याच्यामध्ये काय उद्या झालं फ्रॉड, तर आम्ही जबाबदार नाही. म्हणजे असं नाही की फ्रॉड होईल, कदाचित नाही पण होणार फ्रॉड. पण सेबीने काय सांगितलं की जर झालंच तर आम्ही जबाबदार नाही, कारण आम्ही ही सिस्टम अप्रूव्ह केलेली नाही. इट इज जस्ट लाईक सोनार. ओके, सोनारला सोनं विकायला कुठल्याही प्रकारचं सेबी अप्रुव्हल लागत नाही. कुठलाही माणूस सोनार बनू शकतो, कुठलाही लिगल अप्रुव्हल लागत नाही. तसं पेटीएम विकतंय किंवा बरेचसे ऍप्स विकतायत. समजा त्या ऍप्सना उद्या तुमचे पैसे परत नाही देता आले, तर सेबी म्हणतात तुमच्या जबाबदारीवर आमची काही जबाबदारी नाही. आणि हे त्यांनी गेल्या महिन्यात क्लिअरली सांगितलं, त्याच्यामुळे मी सांगतो की नका घेऊ. मार्ग चांगला आहे पण आवड. ईटीएफ इज द बेस्ट वे आत्ता सध्याच्या घडीला. आणि ईटीएफ तुम्ही घेत राहा. समजा तुमच्याकडे एकदाच पैसे आले, एकदाच घेतलं तरी चालेल, दर महिन्याला थोडे थोडे घेत राहिलं तरी चालेल, जेव्हा जेव्हा पैसे येतील तेव्हा तेव्हा घेतले तरी चालेल. मी महिन्याला 20,000चं सोनं घेतो, ईटीएफ घेतो, 20,000 पर मंथ. ओके. पण मी दुसरं काहीच बघत ना, मी डिजिटल गोल्ड घेत, फिजिकल गोल्ड तर घेतलेलंच नाही. की माझ्या लग्नाला 9 वर्ष झाले आणि माझ्या बायकोला पण इंटरेस्ट नाही सोन्यामध्ये, थँकफुली. आणि आम्ही एकदाही सोनं घेतलेलं नाही. एक दोनदा गिफ्टिंगसाठी घेतलं कॉइन्स, पण अदरवाईज दागिना एकही नाही. बिकॉज बोथ आर क्लिअर की याच्यामध्ये नुकसान आहे, सो विल नॉट डू. सो प्युअरली हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण पहिलं आपल्या माइंडला शिकवायला लागतं. आपल्या ट्रेडिशनली डोक्यात घुसवलंय सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा, सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा, नाही असं नाही, पण दागिना नका घेऊ आणि 10% पेक्षा जास्त नका. ओके. सो डिजिटल गोल्ड कालपर्यंत, गेल्या महिन्यापर्यंत चांगलं होतं, आता आय विल से की नका घेऊ. आता डिजिटल गोल्ड आणि ईटीएफ मध्ये फरक बघा. जेव्हा समजा तुम्ही पेटीएम सारख्या ऍपमध्ये जाऊन सोनं घेता, तेव्हा ते सांगतात की तुमचं एवढं सोनं तुमच्यासाठी आहे. जेव्हा तुम्हाला विकायचं असेल तर या प्राइसला तुम्हाला विकता येईल. ते ते पण त्याचे काहीतरी ट्रान्झॅक्शन चार्जेस घेतात, जे ईटीएफ पेक्षा थोडे महाग आहे. सो पहिली गोष्ट, डिजिटल गोल्ड इज लिटिल एक्सपेन्सिव्ह, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे की जेव्हा ईटीएफ मध्ये सोनं तुम्ही घेता, ईटीएफ विकत घेता, तेव्हा ऍक्च्युली तेवढ्या किमतीचं सोनं विकत घेतलं जातं आणि ते बँकमध्ये कस्टडियनमध्ये ठेवलं जातं. ऍक्च्युली सोनं विकत घेतलं जातं ईटीएफ मध्ये. तुमचे पैसे हे खरोखर सोनं घेण्यासाठी वापरले जातात आणि तेवढं सोनं तुमच्या नावावर त्या कस्टोडियनकडे राहतं. जेव्हा तुम्हाला ईटीएफ विकायचे तेव्हा तुमच्या नावावरचं सोनं फिजिकली विकलं जातं आणि ते पैसे तुम्हाला मिळतात. सो देर इज ऑलवेज गॅरंटी की तुमचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत. ते सोनं ऍक्च्युली कस्टडियनकडे असतं फिजिकली, आणि त्याच्यावर ऑडिटर्स वगैरे बसवलेले असतात सेबीने. आणि सेबी सांगतं गोल्ड ईटीएफवर आमचा कंट्रोल आहे, काय फ्रॉड झालं तर आमची जबाबदारी. डिजिटल गोल्डवर आमचा कंट्रोल नाही, ऍप बेस्ड गोल्डवर आमचा कंट्रोल नाही, काय फ्रॉड झालं तर तुमची जबाबदारी. समजलं मी काय ईटीएफ सांगितलं ते?
सोने दागिने शक्यतो अवॉइड करा किंवा मिनिमम जेवढे लागतात तेवढे घ्या. खूप जास्त सोन्या दागिन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा. अनघा मॅडम, देर इज नो स्टँडर्ड आन्सर. एक उत्तर असं नाही की फक्त ETF करा, फक्त MF करा. तुम्ही सगळे मार्ग शिकून घ्या, मी तुम्हाला सगळे शिकवणार आणि शेवटच्या दिवशी आपण त्याचा पोर्टफोलिओ तयार करा. कारण प्रत्येक वेळेला सोनंच वाढेल किंवा म्युच्युअल फंडच वाढतील किंवा शेअर्सच वाढतील असं नाही आहे. ओके. इट्स अ सायकल. लाईफमध्ये वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या गोष्टी वाढत राहतात. जसं आता गेले 2 वर्ष सोनं वाढतं, त्याच्या आधी 5-6 वर्ष इक्विटी वाढत होतं. तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये सगळं असलं पाहिजे. माय वाईफ इज वर्किंग इन IT सेक्टर. शी इज अर्निंग मोर दॅन मी. त्याच्यामुळे मला काही विकत घ्यायला लागत नाही. ओके. चल. हा, कंपल्सरी काहीच नाही याच्यात. तुम्हाला वाटलं एखाद महिन्यात मला नाही घ्यायचं ETF, चालेल. देर इज नो कंपल्शन नाही आहे. कुठली स्कीम नाही आहे. तुम्ही शेअर जसं विकत घेता तसंच ETF. एखाद महिन्यात तुम्हाला वाटलं की नाही घ्यायचं मला, नाही आहेत माझ्याकडे पैसे, नका घेऊ. नो पेनल्टी. चलो. सो दिस इज डिजिटल गोल्ड. हा, तिसरा एक मार्ग होता सोवेरेन गोल्ड बॉन्ड. हा ऍक्च्युली बेस्ट मार्ग होता. गव्हर्नमेंटने काय सांगितलेलं की तुम्ही माझ्याकडे पैसे द्या, ETF सारखंच, मी सोनं घेतो, प्लस मी तुम्हाला 2.5% दरवर्षी त्याच्यावर इंटरेस्ट पण देतो. तर ही बेस्ट स्कीम होती खरं तर. पण ही डोक्याच्या वर होती. गव्हर्नमेंटला पण रिअलाइज झालं की हे अफोर्डेबल नाही, कारण सोन्याच्या किमती भरमसाठ वाढल्या आणि जेवढी पण किंमत आहे त्याच्यावर 2.5% द्यायला लागतात त्यांना. तर गव्हर्नमेंटला पण एक्सपेक्टेड नव्हतं की याचं आपलं नुकसान होईल. तर झालं त्यांचं नुकसान आणि गव्हर्नमेंटने स्कीम बंद केली. पण ही चांगली स्कीम होती. तुमच्या सोन्यावर 2.5% दरवर्षी इंटरेस्ट मिळतं, तर बेस्ट थिंग होती. पण आता ती बंद झाली आहे, त्याच्यामुळे आता ती रेकमेंड करण्यात काही पॉईंट नाही. सो राहिला मार्ग हाच, गोल्ड ETF. हा गव्हर्नमेंटनी बंद केला, सोवेरियन गोल्ड बॉन्डचा, आणि डिजिटल गोल्डमध्ये सेबीने हात काढून घेतले. त्याच्यामुळे राहिलं गोल्ड ETF. सो जस्ट सिम्पली इन्व्हेस्ट इन दॅट. बॉन्ड्स आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत. बॉन्ड्स बद्दल आता मी बोलत. गोल्ड बॉन्डचं सांगितलं ते आता डिस्कंटिन्यूड आहे. सो जस्ट इग्नोर. विच वन टू चूज, तर मी त्याचे पण इथे मुद्दे सांगितलेले. खरं तर मी SGB रेकमेंड करतो, मी करायचो आधी, पण आता गव्हर्नमेंट ते बंद केलं, त्याच्यामुळे रेकमेंड करणं पॉईंट नाही. आता इट्स ओनली गोल्ड. एनी अदर डाउट्स, क्वेश्चन्स? हा, एक्झिस्टिंग ज्यांनी सोवेरियन गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केले, 8 वर्षाची लॉकिंग आहे, जेव्हा लॉकिंग होईल तेव्हा तुम्हाला ते पैसे गव्हर्नमेंटने जसे कमिट केले तसे मिळणार. कारण ते गव्हर्नमेंटचं आहे तर फ्रॉड होण्याचे चान्सेस कमी आहे. अनलेस गव्हर्नमेंट फेल्स, पण ते होणं कठीण आहे भारतामध्ये. दिनेश सर, परत विचारा प्रश्न, आय विल एक्सप्लेन. गोल्ड ETF साठी वेगळे डीमॅट काढायची गरज नाही. नॉर्मल डीमॅटमध्ये जिथे तुम्ही शेअर्स घेताय, म्युच्युअल फंड घेताय, तिथे ETF पण घेऊ शकता. लोन रिपेमेंट बाय विथड्रॉइंग PPF. हा, व्हेरी गुड क्वेश्चन. ओके. आता बघा, सेम जसं मी मगाशी तुम्हाला लॉजिक दिलं, PPF काय आहे, कशासाठी आपण PPF करतो? PPFचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? रिटायरमेंट. ठीक आहे. तुम्ही आत्ता EMI भरायसाठी किंवा आत्ता तुमचं लोन संपवायसाठी तुम्ही रिटायरमेंट मधून पैसे काढून घेताय. म्हणजे तुम्ही आजचा घास खाण्यासाठी भविष्यातला घासला मागे ढकलताय. जर तुमचं रिटायरमेंट कॉर्पस पुरेसा नसेल तर म्हातारपणी त्रास होईल या डिसिजनचा. पण जर तुमचं रिटायरमेंट कॉर्पस पुरेसा आहे तर तुम्ही काढा PPF मधून पैसे. कळलं? जर तुम्हाला आत्ताचं लोन हँडलच होत नाहीये, खूपच डोक्याच्या वर चाललंय, स्ट्रेस येतोय त्याचा, तर तुम्ही रिटायर कॉर्पस मधून पैसे काढून घ्या. पण अदरवाईज आजची भूक भागवायसाठी उद्याचं हे घेऊ नका. कारण जेव्हा तुम्ही रिटायर होण्याच्या एजला असाल तेव्हा फिजिकली आपण मेहनत नाही करू शकत, शारीरिकदृष्ट्या नाही करू शकणार, टेक्नॉलॉजिकली आपण वीक असणार, नवी पिढी भलतीच पुढे गेलेली असणार,
तेव्हा आपल्याला जॉब्स मिळणार नाहीत ना, कामं मिळणार, पण खर्च तर चालू राहणार, वर वाढणार मेडिकल वगैरेचे खर्च. सो नेव्हर इट फ्रॉम युअर रिटायरमेंट कॉर्पस. ते ताट नंतर ठेव, लागली भूक लागणार आहे तेव्हा पाहिजे. आत्ता तुम्ही त्यातले पैसे कधी काढून घ्यायचे, जर एकदमच डोक्यावरून पाणी जात आहे, हा ईएमआय मला होतच नाही, झेपतच नाही, त्यावेळेला तुम्ही त्याला हात लावा, अदरवाईज नका. कळलं? आणि दिस इज कॉमन सेन्स, लॉजिकल आहे, काहीच याच्यामध्ये मी काय रॉकेट सायन्स नाही सांगत आहे. थोडा शांत विचार केला की मी जे करतोय ते मी काय करतोय, त्याचं भविष्यात काय नुकसान होणार आहे, काय फायदा होणार आहे, याचा जर तुम्ही तारतम्य ठेवून विचार केला, सगळी उत्तर तुम्हाला पण कळतील. ओके. सो तुमच्या सगळ्यांसाठी ऍक्शन प्लॅन बनवलाय, फॉलो करायचं की नाही ऑब्व्हियसली तुमची चॉईस, पण एक ऍक्शन प्लॅन लक्षात घ्या. पहिली गोष्ट, अवॉइड अननेसेसरी डेट. आत्ता तुमच्या घरामध्ये बसून डिस्कस करा, हे आपले सगळे कर्ज आहेत, यातले कुठले अननेसेसरी आहेत, कुठले हाय इंटरेस्ट आहेत, पहिले फेडून टाकूया, आणि याच्या पुढे अननेसेसरी डेटला नाही म्हणा, नो पर्सनल लोन्स. ओके. ऑलवेज चेक इंटरेस्ट रेट आणि ईएमआय, कारण हा बदलत राहतो नेहमी, इंटरेस्ट रेट बदलत राहतो. बँका स्मार्टली तुमचा इंटरेस्ट रेट वाढवतात, ईएमआय तेवढाच ठेवतात, कारण जेवढं लोन जास्त चालणार तेवढं बँका जास्त कमवणार. ओके. स्टार्ट विथ डिजिटल गोल्ड और एसजीबी, हे चेंज झालं आता, ना डिजिटल गोल्ड राहिलं ना एसजीबी राहिलं, सो हे वाक्य इथे चेंज केलं पाहिजे. स्टार्ट विथ गोल्ड ईटीएफ. ठीक आहे. हे मी मागच्या बॅचचं कॉपी केलेलं आहे म्हणून ते तसंच राहिलं. स्टार्ट विथ गोल्ड ईटीएफ. ऍक्शन प्लॅन. ऍक्शन प्लॅन काय? पहिलं तुमची कर्जांची यादी बनवा, स्पेसिफिकली किती आउटस्टँडिंग अमाऊंट आहे, किती इंटरेस्ट रेट बाकी आहे, किती ईएमआय चाललेला आहे, हाय इंटरेस्ट रेट कुठलं आहे, लो इंटरेस्ट रेट कुठलं आहे, किती टेन्युअर बाकी आहे, वगैरे वगैरे. देन चूज वन गोल्ड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, जो आपण आताच केला ईटीएफचा, आणि तुमच्या फॅमिली बरोबर किंवा फायनान्शियल ऍडवायझर बरोबर डिस्कस करा, आणि या डेट रिपेमेंट करायला सुरू करा, आणि गोल्डमध्ये ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ओके. गोल्ड ईटीएफ मध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची आपल्याला. तुम्ही एक डोकं लावून थोडंसं विचार करून बघा की दर वर्षाला आपण घेतलं तर किती व्हॅल्यूचं सोनं घेतलं असतं. ओके. समजा काही लोकांच्या घरांमध्ये एक पद्धत असते की दसऱ्याला किंवा दिवाळीला थोडंसं सोनं घ्यायचं. ओके. तर ती जी अमाऊंट असते त्याच अमाऊंट एवढं गोल्ड ईटीएफ घ्या. असं नाही की खूप जास्त पैसे गोल्ड ईटीएफ मध्ये टाकले पाहिजेत, पण अप टू 10% ऑफ युअर असेट तुम्ही जाऊ शकता, अप टू. सो हा सिंपल ऍक्शन प्लॅन आहे तुमच्यासाठी. डेट मॅनेज करा, गोल्ड ऑप्शन एक निवडा, अँड फॉलो दॅट. करणार ही ऍक्शन, कमेंट्स मध्ये ए टाईप करा. गुड. कसं वाटलं आजचं सत्र? एनी फीडबॅक, डाऊट्स? फायनान्शियल मॅपवर तुम्ही कळायला लागले तुम्हाला आपण आपल्या नकाशावर कुठे चाललोय फायनान्शियल मॅप्सवर. फंड फंड म्युच्युअल फंड शिकवेन तेव्हा मी एनएफओ बद्दल सांगेन, तुम्ही विचारा मला प्रश्न. ओके. पुढच्या आठवड्यात आपण शिकणार आहोत. क्लॅरिटी येणं गरजेचं आहे, आपल्या चुका समजणं गरजेचं आहे. चुका सगळे करतात फायनान्समध्ये, आणि मी लाजत नाही माझी चुका सांगायला, सगळे करतात. सो डोंट वरी की चूक केली म्हणून काय झालं. चूक जर समजून पण परत केली तर आपली खरी चूक आहे, किंवा आपण चूक समजायचा प्रयत्नच नाही केला तर चुकीचं. आणि तुम्ही सगळे या कोर्समध्ये आलात याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की मला सुधारायचं आहे फायनान्शियली. सो पहिली गोष्ट तुम्ही केलेली. आता दुसरी गोष्ट इम्प्लिमेंटेशन आहे, जी आय एम शुअर तुम्ही करा. व्हेरी गुड क्वेश्चन. सिल्वर पण चालेल का? सांगा बरं उत्तर तुम्ही. गोल्ड आणि सिल्वर मध्ये व्हॉट विल यू प्रेफर? गोल्डची किंमत का वाढते मार्केटमध्ये माहितीये? या जगामध्ये गोल्डची किंमत का वाढते? या जगामध्ये गोल्डची किंमत वाढते, त्याचं एकमेव कारण आहे की सगळे देश आपल्याकडे हेजिंगसाठी गोल्ड ठेवतात. हेजिंगसाठी प्रत्येक देश, प्रत्येक आरबीआय बँक सोनं ठेवते. बरोबर? म्हणजे सोन्याला इनहरंट डिमांड आहे जगात.
सिल्वरला इनहरंट डिमांड नाही. सिल्वरची डिमांड जी आहे ती काहीतरी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, चिप्समध्ये वगैरे लागते सिल्वर म्हणून त्याची डिमांड. पण इनहरंट डिमांड नाही, ती एव्हरग्रीन डिमांड नाही. आणि म्हणून आय विल रेकमेंड की अनलेस यू वॉन्ट टू ट्रेड, ट्रेड म्हणजे काय, आज घेतलं उद्या विकून टाकलं, भाव वाढला विकून टाकलं, त्याच्यासाठी सिल्वर ठीक आहे. लॉंग टर्म पोर्टफोलिओचा भाग म्हणून सिल्वरला काही व्हॅल्यू नाही आहे. ऑलवेज गो विथ गोल्ड. हेजिंग म्हणजे आता डॉलरच्या किमती कमी जास्त होतात, तर आपल्याकडे एक अशी गोष्ट पाहिजे जी पूर्ण मार्केटच्या हिशोबाने, पूर्ण जगाच्या हिशोबाने स्टेबल वाढेल. अशी गोष्ट या जगात एकच आहे, ती म्हणजे गोल्ड. अमेरिकेतलं सोनं, भारतातलं सोनं, ऑस्ट्रेलियामधलं सोनं, सगळ्यांची किंमत सेमच, थोडासा फरक असतो 1-2%चा. पण ओव्हरऑल मोरलेस सोन्याचं कमी जास्त नाही होत. पण भारताचा रुपया आणि अमेरिकेचा डॉलरमध्ये तफावत होते. पण भारताचं सोनं आणि अमेरिकेचं सोनामध्ये रेटमध्ये तफावत नाही होणार. त्यामुळे एक स्टेबल ग्रोथ, एक स्टेबल एक्सचेंज मिळण्यासाठी सोनं सगळेजण वापरतात. थोडासा कठीण कॉन्सेप्ट आहे हेजिंगचा सांगायला, पण सोपं करून मी एवढं सांगू शकतो तुम्ही. हेजिंग बेसिकली रिस्क कमी करायसाठी केली जाते. बघा प्रश्न बघा. व्हेरी गुड. 4% तुम्हाला लोन मिळत आहे, ते तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ इन्क्रीज करायला वापरू शकता. जर तुमचा पोर्टफोलिओ स्टेबल वाढत नसेल तर हा मार्ग चांगला आहे. ठीक आहे, 4% मिळतंय तर बेस्ट आहे. ओके. पण तुम्ही ज्यात इन्व्हेस्ट करताय ते जर व्होलेटाईल असेल, व्होलेटाईल म्हणजे काय, 4%ने तुम्ही लोन काढलं, ते समजा तुम्हाला 1 वर्षात पे पे करायचं आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षात पे करायचं. तुम्ही जिथे इन्व्हेस्ट केलंय त्याने 3 वर्षात तुम्हाला 4%पेक्षा कमी रिटर्न गेले तर तुमचं नुकसान आहे. पण ते तुम्हाला कदाचित 5, 6, 7 वर्षांनी चांगलं रिटर्न देईल, थांबायची तुमची तयारी आहे का? जर तयारी असेल तर गुड ऑप्शन, तयारी नसेल तर बॅड ऑप्शन. ओके. यू कॅन सिम्पली स्टार्ट ETF. पुढच्या आठवड्यात मी ETF ची नावं पण सांगेन, तेव्हा सुरू करा. एवढे दिवस नाही केलं, अजून 2 आठवडे नाही केलं तर काय फरक नाही पडणार लाईफ. सिम्पल एक डीमॅट अकाउंट ओपन करा. तिथे जा. बाय मी एक काम करतो, मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो आपलं सेशन झाल्यानंतर, ज्याच्यात मी ऍक्च्युली डीमॅट अकाउंटमध्ये जाऊन ETF बाय कसा करायचा शिकवलेला आहे. तो एक 15-20 मिनिटाचा व्हिडिओ, तो बघून घ्या. ठीक आहे. सो ज्यांना एकदम बेसिक डाऊट आहेत की कसं बाय करू, तो पण मी सॉल्व्ह केला. एक दुसरा व्हिडिओ युट्यूबवर आहे, आय विल शेअर द लिंक. ओके फ्रेंड्स, सो दिस इज इट फॉर द डे. आय एम रिअली सॉरी मागचा आठवडा घेता नाही आलं, पण आय होप आता पुन्हा आपली लिंक सुरू झालेली आहे. अजून 2च सेशन्स आपले बाकी आहेत. सो नेक्स्ट 2 मंडेज आपण भेटणार आहोत. आणि इन केस गरज लागली तर मी एक सेशन एक्स्ट्रा घेईन. ओके, फक्त क्वेश्चन आन्सरसाठी. पण शिकण्याचे भाग अजून 2 आठवडे बाकी आहेत, एक म्युच्युअल फंड, एक स्टॉक्स. भेटूया पुढच्या आठवड्यात. बाय. बाय.